मागे येता का सगळ्यांनी? कॅमेरा टीम थोडं मागे या. मागे सगळ्यांना मिळेल. पवन हात मोड. नमस्कार. हे गप्पा रे पोरांनो एकदम अजिबात बोलायचं नाही, नाही तर तोंडात माशी जाईल तुमच्या. सांगून ठेवतो. नमस्कार मॅडम, मी पैलवान हेमंतराव देशमुख. माझं ना जरा बायकांबद्दल मी जरा थोडा हळवा आहे. काय आवडलं नाही का? बायकांबद्दल जरा हळवा आहे. हे बायकांचं दुःख ना मला बघवत नाही, म्हणून मी काय केलं, हे लेडीज टेलरचं दुकान उघडून टाकलं. उघडा घाण घातला. बायकांचं दुःख नाही बघवत. तर ते हे घे. बघत बसला घे ना. तुम्हाला विनंती करतो की आमच्या दुकानाचं उद्घाटन तुम्ही करावं. हा घ्या 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 घ्या. गणपती बाप्पा बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी लाली पसरली. कोणामुळे माहितीये का? एक नंबर सई मॅडम. सईता म्हणते. हे बघा एवढं मोठं होल्डिंग लावलं आणि तिकडं स्टेज उभं केले. तुम्ही येणार म्हणल्यावर चला चला आपण तिकडे जाऊ. काय चला. त्या बायकाच्या दुःखाचा उपाय म्हणून आम्ही एवढं मोठं दुकान काढलं. आता बायानं झंपर शिवायला लांब जायची गरजच नाही. आणि आता माझा मुलगा यायचं काय कौतुक करू मी. अहो हात बी लावत नाही बायकांना लगेच मापून घेतो तो. असं जगात कुठेतरी तुम्हाला उदाहरण दिसल का? आहे की नाही? माझा खरा वारस तर आहे. आता तू बोल काहीतरी. बोल बोल. खरं तर धन्यवाद बरं का, तुम्ही सगळे इथं जमलाय. मला लय भारी वाटतंय माझ्या दुकानाच्या ओपनिंगला. आज एका शब्दाला लगेच किंमत देऊन सई मॅडम तुम्ही इथं आला. लय भारी वाटतंय मला. नाहीतर आम्ही काय तुम्हाला टीव्हीवरच बघायचो, आज प्रत्यक्षात बघतो. भारी वाटतंय. तुमचं लग हाय आमच्या बरोबर. आमचं दुकान पण आता जोरात चालेल असं. खरं तर आमचा आप्पा, खरं तर मी आप्पाने मला लहानपणी हाणलं होतं म्हणून मी घरातनं पळून गेलो होतो लहान. आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली, प्रेम कळलं. आता परत आलो, आप्पाने मला जवळ केलं. आप्पा तुमचा आशीर्वाद असाच काय ठेवा बरं. आजी तुझा बी आशीर्वाद राहू दे. मूर्त्या तुला काय माझा आभार मानायला चूक ठरती वगैरे तुझी. तुझं बी आभार आहे. तू आहे म्हणून मी आहे, नाही तर माझं काय आहे सांग बरं. सई मॅडम खरंच थँक्यू बरं का तुम्ही इथं आलाय. आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झालंय, त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे बिपडेची काय असेल तुम्ही शिवायला आणा बिंदास. या माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे इथं. हा एवढी मोठी नटी याच्याकडे झंपर शिवणार म्हणल्यानंतर बाकीच्या नट्या बी येणारच की. आणि मग आमच्या गावातल्या लोकांची नुसती चंगल आहे की नाही माझी बी. सई मॅडम तुम्हीच बोला जरा काहीतरी. नमस्कार. मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय, कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आलीये. मी महाराष्ट्रभर फिरलीये, देशात फिरलीये, देशाच्या बाहेर फिरलीये, पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय. आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नये. तुम्ही मुंबईला चला, तिकडे एक शाखा उघडा, कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे. कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही. तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईत. मुंबईला हो, मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल. आणि मी ही गॅरंटी देते की सिरियल मध्ये, वेब सिरीज मध्ये, सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील, तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील.
माझी ही आयडिया खूप चांगली आहे, तर याच्यावरती नक्की विचार करा. आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतंय आणि तुमचा पाहुणचार बघून मी थक्क झालीये. आणि मी आजींची फॅन आहे. आजींची स्टाईल एकदम युनिक आहे तुमच्या ब्लाउजेस सारखी. आणि मला उत्सुकता आहे आज जाऊन बघायची की नक्की काय काय आहे, काय काय पॅटर्न्स आहेत. आणि आजचा ब्लाउज पण यांनी शिवलाय बरं का. जायचं का तिकडे मग तुम्हाला? चला की. चल आपण या मॅडम. रुपेश थोडीशी जरा लहान आहे ना. तुझे कॅमेऱ्याचे टच आहे फ्रेम मध्ये. हे आपलं दुकान आहे. तुम्हाला पाहिजे असा ब्लाऊज, ड्रेस, जे काय पाहिजे तुम्ही सांगा, शिवून द्या. बस बस चालू करा बघ. नाही मॅडम, असं कसं तुम्ही मॅडम कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. नाही तिकडे काय नाही, तिकडे काय नाही, तिकडे जाऊ नका. तिकडे काय नाही, नाही काय नाही, ते आपलं सामान विमान ठेवलं. हा ते आहे. अभिनंदन. कुर्ले केस खाली मला मस्ती आले. कुर्ले केस खाली खाली काहीची समोरच आहे. सर 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 थँक्यू सो मच. कोणीच आतमध्ये जाऊ नका प्लीज. अरे काय झाले आता, झाले की काय? चला ये बाबा ये. मेकअप